नमस्कार रनर्स. रन मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अतिशय बेसिक पण तरीही बऱ्याच धावपटूंचा गैरसमज असलेल्या एका सॉलिड टॉपिकवर बोलणार आहोत. रन मराठी चॅनलचा नेहमीच हाच प्रयत्न असतो की धावण्यामागचं खरं शास्त्र अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर मग अजिबात वेळ न दवडता थेट या माहितीत बुडी मारूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न, मॅरेथॉन म्हणजे नक्की काय? ऐकायला खूप सोपं वाटतं ना? आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटत असतं की मॅरेथॉन म्हणजे फक्त खूप वेगात धावणं, पूर्णपणे थकून जाणं आणि शेवटी कसंही करून ती फिनिश लाईन क्रॉस करणं. रस्त्यावर धावणारे रनर्स बघितले की त्यांच्या चेहऱ्यावरचा तो थकवा बघून हा समज आणखी पक्का होतो. पण आज आपण हाच समज थोडा बदलून पाहणार आहोत. बघा, मॅरेथॉन म्हणजे 42.195 किलोमीटरचं अंतर, हे तर आपल्याला माहिती आहे. पण खरी गोमी तेच आहे. हे फक्त अंतर पार करण्याबद्दल नाहीये. मॅरेथॉन हा एक एन्ड्युरन्स गेम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सहनशीलतेचा खेळ. शरीरातली ऊर्जा योग्य प्रकारे कशी वापरायची आणि ती शेवटच्या किलोमीटरपर्यंत कशी पुरवायची, याच अचूक नियोजनाला आपण एन्ड्युरन्स गेम म्हणतो. आणि इथूनच सुरू होतात काही गैरसमज. त्यातला पहिला मोठा गैरसमज म्हणजे स्पीड विन्स मॅरेथॉन्स, म्हणजेच वेगाने धावल्याने मॅरेथॉन जिंकता येते. स्पीड आणि पेसिंग या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं इथे अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतं. एका बाजूला आहे आपला समज की स्पीडच सगळं काही आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तव, म्हणजेच पेसिंग. मॅरेथॉनमध्ये वेगात पळण्यापेक्षा तो वेग शेवटपर्यंत कसा टिकवून ठेवता येईल हे जास्त महत्त्वाचं आहे. सुरुवातीपासूनच जर खूप वेगात धावण्याचा प्रयत्न केला तर शरीरातील ऊर्जेचे साठे पटापट संपून जातात. म्हणूनच स्पीड नाही तर योग्य पेसिंगच आपल्याला मॅरेथॉन पार पाडायला मदत करतं. याचा एक साधा नियम आहे. जर सुरुवातीलाच खूप जास्त वेग पकडला तर शेवटी काय होतं माहितीये? शेवटचे 10 किलोमीटर अक्षरशः चालत पूर्ण करण्याची वेळ येते, कारण अंगात त्राणच उरत नाही. म्हणूनच मॅरेथॉनचा एक गोल्डन रूल आहे: स्टार्ट स्लो, फिनिश स्ट्रॉंग. सुरुवात संथ असावी आणि शेवट मात्र एकदम ताकदीने. आता येऊया दुसऱ्या गैरसमजाकडे, एव्हरीडे ट्रेनिंग. रोज न चुकता त्याच क्षमतेने त्याच वेगाने धावणं खरोखरच योग्य आहे का? इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा: रिकव्हरी किंवा विश्रांतीशिवाय शरीराची प्रगती अजिबात होऊ शकत नाही. रोज एकाच इंटेन्सिटीने धावलात तर शरीर त्या रुटीनला जुळवून घेत नाही. ते फक्त ओव्हरट्रेन होतं आणि थकत जातं. स्नायूंना सावरण्यासाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. खरं सांगायचं तर विश्रांतीच्या वेळेतच स्नायूंची खरी बांधणी होत असते. मग स्मार्ट रनर्स नक्की काय करतात? त्यांचं रुटीन अतिशय शिस्तबद्ध असतं. त्यांचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे: इझी डेज इझी. सोप्या दिवशी शरीर जास्त न दमवता रिलॅक्स धावणे, हार्ड डेज कंट्रोल्ड. कठीण दिवशी स्वतःवर नियंत्रण ठेवून ताकद लावणे, आणि सर्वात महत्त्वाचं रेस्ट डेज रिस्पेक्ट. विश्रांतीच्या दिवसांचा पूर्ण आदर करणे. हा समतोलच यशाची खरी किल्ली आहे. तिसरा गैरसमज जो खास करून नवशिक्यांमध्ये खूप जास्त बघायला मिळतो तो म्हणजे लॉंग रन्स आर रेसेस. लॉंग रन म्हणजे शर्यत आहे असं समजून पळणे. हे बघा, लॉंग रन हा एक प्रकारचा सराव असतो. ती तुमची कोणतीही परीक्षा नसते. सुरुवातीला हे असं स्लो धावणे कदाचित थोडं कंटाळवाणं वाटू शकतं. पण विश्वास ठेवा, अशाच धीम्या गतीने धावताना तुमच्या शरीराचा खरा एन्ड्युरन्स बिल्ड होत असतो. यामुळेच तुमचा एरोबिक बेस मजबूत होतो, जो पुढे जाऊन तुम्हाला खूप कामी येतो. त्यामुळे हे सूत्र डोक्यात फिट बसवा. फास्ट धावून फक्त तुमचा इगो म्हणजेच अहंकार सुखावेल, पण स्लो धावल्यानेच तुमचा खरा परफॉर्मन्स सुधारतो. इतरांना मागे टाकण्याची घाई न करता स्वतःच्या गतीने धावण्यावर लक्ष केंद्रित केलं तर खऱ्या अर्थाने शारीरिक क्षमता वाढते आणि धावण्यात एक सहजता येते. आणि आता चौथा गैरसमज, मॅरेथॉन हा फक्त शरीराचा खेळ आहे. ऐकायला लॉजिकल वाटतं ना? पण वास्तवात हे पूर्णपणे चुकीचं आहे. आठवून बघा मॅरेथॉनमधले ते शेवटचे 10 किलोमीटर. जेव्हा तुम्ही या टप्प्यात पोहोचता तेव्हा शर्यतीचा पूर्ण खेळच बदलतो. तिथे पाय थांबत नाहीत, तर तुमचं मन शरीराला थांबायला सांगत असतं. शरीराची ऊर्जा जवळपास संपलेली असते आणि इथून पुढचा संघर्ष फक्त स्नायूंच्या ताकदीवर जिंकता येत नाही. इथे कामाला येते ती मेंटल स्ट्रेंथ, मानसिक ताकद. मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक ताकद खूप जास्त महत्त्वाची ठरते. तुमचा संयम, स्वतःवरचं नियंत्रण आणि तुमची शिस्त याच गोष्टी तुम्हाला ती फिनिश लाईन पार करायला ताकद देतात. वेदना होत असतानाही पुढे चालत राहण्याची जिद्द हे का खंबीर मनाचंच लक्षण असतं. चला, हे सगळे गैरसमज तर आपण दूर केले. आता मॅरेथॉनच्या खऱ्या वास्तवाकडे, रिॲलिटीकडे थोडं लक्ष देऊया. मॅरेथॉनमध्ये सगळा खेळ बॅलन्सचा आहे,
प्रयत्न आणि नियंत्रण यांचा समतोल, तसेच वेग आणि विश्रांती यांची योग्य सांगड. जिथे हा अचूक बॅलन्स साधला जातो तिथेच मॅरेथॉन खऱ्या अर्थाने यशस्वी होते. अतिउत्साहात केलेले प्रयत्न नेहमीच फळ देत नाहीत, पण शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक केलेली मेहनत नक्कीच रिझल्ट देते. म्हणून लक्षात घ्या, मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाहीये, ते एक ट्रान्सफॉर्मेशन आहे, तुमचं स्वतःचं रूपांतर. जेव्हा तुम्ही ती फिनिश लाईन क्रॉस करता तेव्हा फक्त 42 किलोमीटर पार केल्याचा आनंद नसतो, तर या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतःला नव्याने घडवलेलं असतं. एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास त्यातून मिळतो. म्हणूनच रन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलचं हे ब्रीद वाक्य नेहमी लक्षात ठेवा. रन स्मार्ट, रन सेफ, रन स्ट्रॉंग. हुशारीने धावा, सुरक्षित रहा आणि ताकदीने धावा. पुढच्या विश्लेषणात आपण मॅरेथॉनची अधिकृत सुरुवात कशी करावी हे पाहणारच आहोत. पण जाता जाता एक विचार नक्की करा. धावणं हे जर केवळ शरीराचं नाही तर मनाचं रूपांतर असेल, तर एक धावपटू म्हणून प्रत्येक पावला गणिक स्वतःच्या सहनशीलतेची कोणती नवी हद्द आपण ओलांडू शकतो? विचार करा.